कधीही माणसाला ज्ञानाची हौस पाहिजे. आयुष्यभर माणसाने ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे, त्याला हौस पाहिजे ज्ञानाची. मी ज्ञानी आहे हे ज्याने म्हटलं तो खाली आला. कारण ज्ञानी नसतं, ज्ञानी संपणारं नसतं, ते आत्मसातच करायचं असतं. आणि म्हणून ज्ञानाची हौस धरा. एकांत स्थळी बसा, आत्मस्वरूपाचा विचार करा, हिंसा करू नका. ईश्वराच्या इच्छेनं जे भोग तुमच्या वाट्याला आलेले आहेत ते आनंदानं भोगा. अशा पद्धतीने जर आपण भक्तीच्या योगानं कर्माचा नाश करून अभिमान रहित जर झालात तर आपण परमेश्वराच्या पदापर्यंत जाल. कारण हा भवसागर तरून जाण्याला एकच मार्ग आहे. ऐका, भवसागर तरून जाण्याला एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे ईश्वर चरणरूप नौका. ज्याला हा संसार तरून जायचा आहे त्याने भगवंताच्या चरणांचा स्पर्श करा किंवा त्याचा आश्रय करा, त्या नावेमध्ये बसा. तुम्ही भगवत चिंतनाच्या नावेत जर बसले, दुसरी नाव नाही करण्याकरता, भगवंत चिंतनाच्या नावेमध्ये जर तुम्ही बसले तर तुम्ही सहज पहिलं तीराला जाल. संतांनी चिंतन दिलं तुम्हाला. हरी भवसागर तरता, भवसागर भवसागर. तुम्हाला जर भवसागर तरून जायचं असेल तर एकच मार्ग आहे की भगवंताच्या नामाचा आश्रय घ्या. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेठी, आणि भावा एकासाठी खांदाव आहे आपुल्या. ही नाव त्या परमात्म्यानं तुम्हाला तरुण जाण्याकरता त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावर ठेवलेली आहे. चंद्रभागेचं पाणी, कारण पांडुरंग परमात्म्याचे हात कटेवर आहे, इथे जाय की नाही. ते कटेवरचे हात काय सांगताय तुम्हाला की या चंद्रभागेचं पाणी कमरेपर्यंत आहे, तुम्हाला बुडण्याची भीती नाही. तुम्ही अजिबात बुडणार नाही, एवढंच पाणी याच्यामध्ये. तुम्ही सरळ या, पण भगवान नामाचा आश्रय घ्या, सहज तुम्ही पैल तीराला जाल. नाव चंद्रभागी तिरी, कुंडल उभी पुंडलिकाचे द्वारी, कर धरोनिया करी उभा उभी. भगवंताच्या ईश्वर चरणरूपी नौकेचा जर आपण आश्रय घेतला तर आपण त्या ठिकाणी तरून जाऊ शकतो. मैत्री म्हणतात, विदुरा, याप्रमाणे त्या सनत कुमारांनी आणि पृथ्वीराजाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितला, परब्रह्म तत्वाचा बोध केला, आणि ते मुनी ऋतूच्या सुस्वभावाचे प्रशंसा